मांद्रे मतदारसंघात ना म्हटलें जाल्यार गेली 5 वर्सां तुमी जायत आयिल्ले आसा. अनेक प्रोजेक्ट तुमी घातलेले आसा. खंयचे प्रोजेक्ट ऑलरेडी तुमच्या हिशोबान जाले आनी खंयचे ऑन पायपलायन आसात? प्रोजेक्ट्स म्हटल्यार प्रोजेक्ट खूब हातीन घेतले, पूण प्रोसिजर असो आहा की ते म्हणजे इतले फास्ट जायना. पूण मेन आमचो आहा 30 MLD प्लांट, तो ऑलमोस्ट कंप्लिशनाक पावला. बाय एप्रील एंड म्हटल्यार आमी तो सुरवात करतले. आनी तुमकां खबर आसतली जेन्ना आमदार जालो तेन्ना उदकाचो कसो इश्यू आसलो तो. म्हणजे 1.5 वर्स कंटिन्युअसली हांवें म्हाका म्हणजे डिफिकल्टी लोकांचे आयकून म्हाका बाबा हे सिरियस इश्यू 8 दीस उदीक येयनासलो. मोरजी गांवांनूय त्रास जातालो, कोस्टल बेल्टाक सगळ्याक त्रास हरमला बी. तो खंय तरी आमी रिड्यूस केलो आनी पयऱ्यान एकदां उदीक हे करपाक सुरवात केली. पूण आतां ह्यो 30 MLD प्लांट जेन्ना जातलो तेन्ना सगळ्यांचो प्रॉब्लम आहा मांद्रे मतदारसंघात तो सॉल्व जाता. कित्याक ह्यो 30 MLD प्लांट आमची रिक्वायरमेंट आहा 14.5 MLD, म्हणजे डबल उदीक आमकां मेळटा. सो 24 वरां नासले सुद्दां जाल्यार 12 वरां तरी 100% एश्योर करूं शकता सगळ्यांक 12 वरां तरी उदीक मेळटलें म्हणून. ह्यो मेजर प्रोजेक्ट आहा. दुसरो प्रोजेक्ट आमचो रवींद्र भवन ऑलरेडी टेंडर प्रोसेसाक गेल्लो. बाय नेक्स्ट मंथ एप्रील फर्स्ट वीक ह्यो फावंडेशन स्टोन आमी घालतात रवींद्र भवनाचो. जो ऑलरेडी सगळे प्रिपेरेशन जाल्लें आहा. तशेंच आमच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचे टेंडर प्रोसेस चालू आहा. म्हणजे तो एप्रील एंड मेरेन तेचो फावंडेशन स्टोन जाता. फर्स्ट फेज घेतात आमी. पयलो बजेट आहा 28 कोटीचो, जो आमी मांद्रेचो वयलो ग्राउंड आहा क्रिकेट कम फुटबॉल ग्राउंड आनी वॉकिंग ट्रॅक ह्यो घेतला पयलीं आमी, आनी तो आमी सुरवात करतले. सो मेजर म्हाजो रोडाचो आसलो तो चोपडे ब्रिज टू केरी. सो तो ऑलरेडी फर्स्ट फेज जाल्लो आहा. सेकंड फेजूय आमी हातीन घेतला. आनी इतर बाकीचे डेव्हलपमेंट आहा ते कंटिन्युअसली चालू आहा. गव्हर्मेंट लेव्हलीचेर आमी जाता तितके आमी प्रयत्न केला प्रोजेक्ट हाडपाक. पूण पर्सनल आमच्या उदरगत संस्थे अंडर आमी आयज मांद्रे मोरजी खिणीचेर आमी महिलां खातीर स्पेशली महिलां खातीर आमी जीम ओपन करतात. जी महिलांचे डिमांड आसले की आमच्या खातीर जीम ना म्हणून. सो लेडी ट्रेनर बीन सगळे तांकां ऑलरेडी केला, काम चालू जालां. बाय नेक्स्ट मंथ ते इनॉग्रेट करतात आमी. तशेंच पोकेवाड्यार मोरजे आमी एक शाळा जी बांदली, तेंचो एक रूम घेतला व्हडलो. थंयसर आमी फिजिओथेरपी स्टार्ट करतात. जे आमी अबाव 50 इयर्स जे आमचे मांद्रे मतदारसंघान आहा ते अबाव 50 इयर्स थंयसर फिजिओथेरपी फ्री ऑफ कॉस्ट तांकां मेळटली. आमी डॉक्टरूय अपॉइंट केला. ते काम चालू आहा. सो ते नेक्स्ट मंथ मेरेन ते सुरवात जातले. इलेक्ट्रॉनिक सिटीचे संदर्भात इलेक्ट्रॉनिक सिटी ऑलरेडी टेंडर प्रोसेस चाललो आहा लिंक रोडाचो. आमी म्हणटात सदांच म्हणजे प्रोजेक्ट हाडलो जाल्यार तेका बाकीचे फेसिलिटीज जाय. हांव नको तो प्रोजेक्ट येवच्या पयलीं म्हाका दिसता लिंक रोड जावपाची गरज आसली. कित्याक रोड ना जाल्यार प्रोजेक्ट खंयचोच सक्सेसफूल जायना. आनी आयज आमी तो सक्सेसफुली कंप्लीट केला. बाय नेक्स्ट 15 to 20 days टेंडरूय फ्लोट जातलो तेजो लिंक रोडाचो. आनी स्कील डेव्हलपमेंट ब्लॉक आमचे बाय ऑगस्टा पयलीं म्हटल्यार जाता. आमी स्कील डेव्हलपमेंट ब्लॉक सुरवात करतले. आमचे ऑनरेबल IT मिनिस्टरा कडेन म्हाजी मिटींग जाल्या, उलयल्या सुद्दां. ऑनरेबल चीफ मिनिस्टरान एकदां 1 म्हयनो पयलीं मिटींग घेतलेली. स्कील डेव्हलपमेंट ब्लॉक जाल्या उपरांत आमच्या थंयसर आतां पळोवंक गेल्यार 2 कंपनीज काम चालू आहा आनी थंयसर रिक्रुटमेंटाची गरज आहा. सो आमकां टोटल थंयसर आयज 1800 भुरग्यांक एकोमोडेट करूं येता जॉबांक. पूण बाकीचे एक्सपर्ट्स तेंचे येतले, पूण कांयच ना जाल्यार आमचे मॅक्झिमम भुरगे हांवें रिक्वेस्ट केले मांद्रे मतदारसंघाचे मॅक्झिमम भुरगीं थंय लागूंक जाय. त्या प्रमाणे स्कील डेव्हलपमेंट ब्लॉक आहा. थंय 300ची बॅच एक करून आमी ट्रेनिंग थंय दितले. 6 म्हयन्याची ट्रेनिंग त्या पर्टिक्युलर फिल्डान क्वॉलिफिकेशन वायज तेंचे कॅटेगरीज आसतले त्या प्रमाणे तांकां थंयसर जॉबाक वेकन्सी जातले. सो 6 म्हयने ट्रेनिंग आनी ते जॉयनिंग थंयसर ते आमी बेगिनाक सुरवात करता. हॉस्पिटल सुरू केला. त्या हॉस्पिटलाचो जो स्टाफ जो आसा तो तुमी पेडण्यातलो कितलो तुमी रिक्रूट करता? आतां आमी जो गोवा ह्युमन रिसोर्साक लागला, MTS जावं युटिलिटी जावं हाऊसकीपिंग जावं, तो आमी पेडणे तालुक्यांतलेच लोक भुरगे घेतले सगळे गोवा ह्युमन रिसोर्स थ्रू. आनी दुसरे डॉक्टर्स जे आहात आतां एडवर्टिजमेंट आवट जातली. हांवें रिक्वेस्ट केली की आमचे पेडणे तालुक्यांतली न्यू MBBS जाल्ली डॉक्टर्स आहात तांकां घेवचे म्हणून. सो तो रिक्वेस्ट आमचो एक्सेप्ट केल्लो आहा. ते भुरग्यांकूय मेळटले. स्टाफ नर्सीज आहात तेंची एड आवट जातली. पयलीं सध्या 10 नर्सीस घातले जे वॉक इन इंटरव्यू 1 वर्स पयलीं जाल्ले GMC. आनी
100 नर्सीस घेवपाचे जाल्यार ते 100 नर्सीस वेटिंग लिस्टाचेर 10 आहले तांकां 10 घेवन ऑलरेडी तुवें हॉस्पिटलाक दिल्ले आसा. सो मॅक्झिमम जाता तितके जॉब्स म्हणटात ते मेडिकल फिल्डातले आहात. सो मेडिकल फिल्डातले जे आमचे स्थानिक आहात हांगासले आहात तांकां डेफिनेटली प्रायोरिटी मेळटली. जे विरोधक जे आसात ते विरोधकांची एक वेगळी चर्चा चालू आसा ती अशी आसा की जे बांबोळे हॉस्पिटलांत जे पेडण्यातले जे डॉक्टर आसतले, पेडण्याचो स्टाफ आसतलो तांकां हांगा पेडण्यान हाडून ट्रान्सफर करतले आनी पेडण्यातले घेतले अशें म्हणून आमी ते म्हणटात. आनी एकंदरीत तुमी कितेंच करचें ना अशें तेंचें म्हणणें आसा. तेचेर तुमचें रुमर्स कोण कितलेय करतले, उलोवपाक इजी आसता. ऑन फील्ड ऑन ग्राउंड आमी कितें काम करता तें आमकां खबर आहा. सो रिक्वेस्ट करता कसलेच रुमर्स करचे न्हू म्हणून. काही डॉक्टर्स आनी काही आतां म्हाजेच कडेन आयज म्हाजेच कडेन कितलीशीच एप्लिकेशन आयल्या नर्सींची जी थंय काम करतात जीएमसीन आनी रिक्वेस्ट करता आमकां हांगा ट्रान्सफर हाडप. आतां म्हाका सांग आमच्या पेडण्याची रिक्वेस्ट करतात आमकां हांगा ट्रान्सफर हाड, तेंचे हाडप ना. तांकांय जाय न्हू लागीं आमी येयलेले. सो थोडे गोश्टी आहात ते आमच्या पेडणेकारांक जातात जाल्यार पेडणेकारांक कित्याक नाका. सो कितलेशेच स्टाफ आहात ते हांगासर आयज येवंक सोदतात. न्यू वेकन्सीज क्रिएट करप डॉक्टर्सांचे आनी कितें ऑलरेडी फायल प्रोसेस जाले आतां एड आउट जाता. सो आमचे मॅक्झिमम आमचे कोण आहात म्हणजे प्रायोरिटीचेर आमची कोण आहात तांकां डेफिनेटली मेळटले. सो कसल्या रुमर्सांचेर हें करपाचें न्हू. एकंदरीत रस्त्याचेर जाले, उदकाचेर जाले, लायटीच्या विशया संदर्भात तुमचे आता म्हाका दिसना इलेक्ट्रिसिटीचो कितें इश्यू आसा हांगा. आमदार जाल्लो तेन्ना आसलो कित्याक फ्लक्च्युएशन खूब आसलें कोस्टल बेल्टात. सबस्टेशन आमी सुरवात केले. सबस्टेशन जाल्या उपरांत खंयचेच परिस्थिती म्हणजे पयलीं जो त्रास जातालो म्हणजे थोडे बल्ब पेटना आसले, फ्रीज मोडटा हे जातले, मिक्सर चलना असले खूब कंप्लेंट्स येताले. सो सबस्टेशन येयलेले हांगासर अजून पर्यंत तरी म्हाका कसली कंप्लेंट लायटीची येवंक ना. अंडरग्राउंड केबलिंगच्या संदर्भात खंय पर्यंत पावले? अंडर केबलिंग आमचे एंटायर कॉन्स्टिट्युएन्सी सगळ्याक जाल्ले 11 केबी 33 केबी सगळी जाल्ली आहा. फक्त उरल्या ती आमची पालये टू केरी हे 2 विलेजीचे उरल्यात. ते विलेजीचे उरल्यात कित्याक आमी होल्डार दवरल्यात. कित्याक ह्यो जो मेजर रोड आहा चोपडे टू केरी ह्यो आमी म्हणजे सेकंड फेज आमची मांद्रे टू केरी वयतलो. थंय ह्या एंटायर रोडाक प्रोविजन आहा डक करपाचो. सो जेन्ना डक करतात तेन्ना डबल आतां जर समज केबल घातलो आमी जाल्यार तो जेन्ना डक घालता जाल्यार परत आनी एकदां केबल घालता म्हणजे कॉस्टिंग परत सरकाराकूच वाडटा ती. म्हणून आमी त्या रोडाक रावले. तो डक जाल्या उपरांत ते दोनूय पंचायतीक आहा ते अंडर केबलिंग गोवा स्वतंत्र जाल्या उपरांत तेरेखोल जी विलेज आसा ही महाराष्ट्राच्या बाउंड्रीचेर आसा आनी तांकां लायट ही महाराष्ट्रांतल्यान घेताली. मदीं सरकारान जेन्ना लक्ष्मीकांत पार्सेकर जेन्ना मुख्यमंत्री आसले तेन्ना तांच्यांनी लायट गोव्यातल्यान दिवपाचो प्रयत्न केल्लो पूण आतां ती बंद आसा. एकंदरीत कितें विशय त्याच्या संदर्भात? पळय आमी वाट पळयता. फॉर एक्झाम्पल आतां सबस्टेशन म्हणजे ते पेडण्याच्यान आमकां केरी पालयाक म्हणजे कोरगांवच्यान सप्लाय मेळटा ती पेडण्याच्यान मेळटा आनी केरी पावो मेरेन ती सप्लाय कमी जाता. आतां सबस्टेशन जाल्या कारणी फायदो जाल्लो आहा. आतां तेरेखोलच्यान फुडें वयतलो जाल्यार तो प्रॉब्लम आहा म्हणून तो सद्या होल्डार दवरून आमी त्या एडींतल्यान सुरवात केल्ली आहा. सो तेचेर आमी सोल्युशनार येतले कित्याक आमचो मेन इश्यू आहा तो ब्रिज. आतां तो ब्रिज आहा तो ऑलरेडी सुप्रीम कोर्टान चॅलेंज केला. आमच्या फेवरान हायकोर्टान आमच्या सरकाराच्या फेवरान जाल्लो. जे एनजीओज आहा तेंच्यांनी मागीर सुप्रीम कोर्टान चॅलेंज केला. सुप्रीम कोर्टान चॅलेंज पूण म्हाज्या इन्फॉर्मेशना प्रमाणे जे हांवें फॉलोअप केलं ते प्रमाणे बेगिनात बेगीन आमच्या सायडीन जातलें कित्याक तेंच्यांनी ती पुटअप केलें एनजीटीन. आतां फक्त प्रश्न अंडरग्राउंड जी तेंच्यांनी सिस्टम स्टार्ट केली अंडर वॉटर केल्ली. तुमच्या पयलीं जे आमदार आसलेले तांच्यांनी आनी ती बंद आसा. ती खंय पावली? ती जाले घातले तशें आसना तेका खूब फॉर्मेलिटीज आहा. ते इतले ना ते सगळी सिस्टम घातलेली आहा पूण सप्लाय दिवपाक प्रॉब्लम आहा सद्या. तेका लागून आमी कितें केल्ले आमी होल्डार कितें ब्रिज जालो ब्रिजा वयल्यान व्हरपाक इजी पडटलें आनी तो केला पळय अंडर वॉटर. हांव खूब फावटी तेन्ना इन्स्पेक्शनाक वयतालो तेन्ना विचारतालो बाबा हे पयशे इतले कित्याक काय म्हणून. अंडर वॉटराक वचपाक सगळें परमिशन सगळें लागता. फाल्यां सगळें कितें जावं शकता आनी कितलेशेच कोटी स्पेंड केले. हांवें तांकां तेन्ना विचारलेलें जर 2 टावर घातले दोशी सायडीन जाल्यार कितें ते म्हणल्यार 2 टावर घातले 2-2.5 कोटीन जातले आसले. सो जर टावर घालून जाता आसले जाल्यार अंडर वॉटर कित्याक गेले हो प्रश्न म्हाजो तेन्ना येयलो. सो इतलो कॉस्टिंग करपाची गरज नासली. 2 टावर घातलेले लायट इजिली पावलेली आनी ह्यो त्रास आतां जाता पळय सगळ्यो ती जावची नासले. सो तेका लागून पयलीं प्लॅनिंग जाय पडटा आनी तुका खबर आसूंक जाय कितें करता ते.